नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजित सलगर, लेखक संपूर्ण भूगोल, आपल्या सर्वांचं महा टेस्ट सिरीज यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. मित्रांनो, संयुक्त गट ब पूर्व परीक्षेसंदर्भात आपली लेक्चर सिरीज सुरू आहे. त्या लेक्चर सिरीजमध्ये जे लेक्चर झालेले आहेत, संपूर्ण पूर्व परीक्षेचा सिलेबस, त्यामध्ये कोणत्या विषयासाठी किती गुण येतात आणि कोणती पुस्तकं वापरायची या संदर्भात लेक्चर झालेलं आहे. त्यानंतर प्रत्येक विषयावर त्याचे असणारे उपघटक, त्या उपघटकांवरती किती प्रश्न विचारले, त्या गोष्टींवरती ही चर्चा झालेली आहे. मग त्या संदर्भातलं असणारं पहिलं लेक्चर चालू घडामोडीचं झालं, त्यानंतर नागरिकशास्त्र या विषयाचं झालं, त्यानंतर इतिहास झालं, त्यानंतर भूगोल या विषयाचं झालं आणि आज आपण या लेक्चर सिरीजमधलं पुढचं असणारं 5व्या क्रमांकाचं लेक्चर घेत आहोत, ते म्हणजे अर्थशास्त्र किंवा असं म्हणू अर्थव्यवस्था, अर्थशास्त्र किंवा अर्थव्यवस्था म्हटलं तरी चालेल. आता अर्थव्यवस्थेचं लेक्चर हे संयुक्त गट ब साठी जास्त महत्त्वाचं आहे. त्याचं कारण काय आहे की स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर हे जे पद आहे ते टॅक्सशी रिलेटेड, अर्थशास्त्राशी संबंधित आहे आणि त्यामुळं या अर्थव्यवस्थेवरती जास्त भर दिलेला असतो. आता कंबाईन गट ब परीक्षेमधून PSI, STI आणि ASO या 3 पदांची निवड केली जाते. पूर्व परीक्षा संयुक्त आहे, बरोबर आहे, पण STIला मुख्य परीक्षेला गेल्यानंतर सेकंड पेपर जो आहे त्यामध्ये सुद्धा अर्थव्यवस्था हा घटक जवळपास म्हणजे 100 प्रश्नांच्या मध्ये, सेकंड पेपरमधल्या 100 प्रश्नांच्या मध्ये जवळपास 45 ते 50 प्रश्न एकट्या अर्थशास्त्र, अर्थव्यवस्था या विषयावरती असतात. म्हणजे STI करायचं आहे, STIच होणार आहे, हे ज्यांचं टार्गेट आहे त्यांच्यासाठी अर्थव्यवस्था हा सर्वात महत्त्वाचा विषय. म्हणजे पूर्व परीक्षेला सुद्धा तुम्ही क्वालिफाय होण्यासाठी फार महत्त्वाचाच आहे, पण मुख्य परीक्षेला सुद्धा टोटल ह्याच्यामध्ये म्हणजे पेपर फर्स्ट 100 गुणांचा असतो, सेकंड 100 गुणांचा असतो आणि अशा 200 गुणांच्या मध्ये मेरिट लागतं. त्या 200 गुणांच्या मध्ये जवळपास 50 प्रश्न म्हणजेच 50 गुण हे एकट्या अर्थव्यवस्थेवरती अवलंबून आहेत. म्हणजे STI होण्यासाठी फार महत्त्वाचा असणारा विषय आहे. मग PSI, ASOला नाही का, त्यांना पूर्व परीक्षा क्वालिफाय होण्यासाठी आहेच, पण मुख्य परीक्षेला थोडा भाग आहे, फारसा काय मुख्य परीक्षेला त्याचा इफेक्ट नाही, पण STIला मात्र मुख्य परीक्षेला जास्त वेटेज आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. भारतीय अर्थव्यवस्था अभ्यासक्रम काय दिलाय बघू. अभ्यासक्रम भारतीय अर्थव्यवस्था असं हेडिंग दिलंय. राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, त्यानंतर परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती,
व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती, राजकोषीय नीती इत्यादी घटकांच्या वरती, म्हणजे या घटकांच्या वरती प्रश्न असणार, हे घटक फोकस केले जाणार. तर मित्रांनो, या टोटल घटकांच्या वरती म्हणजे अर्थव्यवस्थेवरती प्रश्न संख्या पूर्व परीक्षेला कमीत कमी 20, जास्तीत जास्त 24, म्हणजे 25% पेपर, 24% म्हणा, 20% म्हणा, अगदीच काही नाही म्हटलं तर 20% तरी एका अर्थव्यवस्था या विषयावरती अवलंबून आहे. म्हणजे 100 प्रश्नांच्या पैकी 20 प्रश्न कमीत कमी अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहेत. मग हा असणारा घटक आपल्याला अतिशय चांगला करायला पाहिजे. मग यामध्ये कोणकोणते उपघटक आहेत बघू. पहिला म्हणजे पंचवार्षिक योजना, की ज्याच्यावरती हमखास प्रश्न असतो, न विसरता प्रत्येक वर्षी ठरलेला प्रश्न असतो आणि आपल्याला त्या पंचवार्षिक योजना चांगल्या करायलाच पाहिजेत. पंचवार्षिक योजनांच्या वरती हमखास प्रश्न कमीत कमी 1 प्रश्न असतो आणि जास्तीत जास्त 3 प्रश्न असतात आणि प्रत्येक वर्षी न चुकता प्रश्न असतो, 1 ते 3 प्रश्न. मग या पंचवार्षिक योजना या टॉपिकचा विचार केला तर यामध्ये काय काय असतं. पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षापासून भारतामध्ये सुरुवात केली, योजना आयोग कोणत्या दिवशी स्थापन झाला, त्यानंतर आता नीती आयोग आला, तो नीती आयोग कोणत्या दिवशी स्थापन झाला, योजना आयोग कोणत्या प्रकारची संस्था आहे, सल्लागारी, संवैधानिक, असंवैधानिक, म्हणजे कोणत्या प्रकारची ही संस्था आहे, किंवा 7व्या पंचवार्षिक योजनेचा साध्य दर काय होता, प्रतिमान काय होतं, या संदर्भात प्रश्न या पंचवार्षिक योजनेवरती अवलंबून येतात. मग असा असणारा प्रश्न एक बघा, भारताची पहिली पंचवार्षिक योजना टिंब टिंब टिंब. आता पहिली पंचवार्षिक योजनेचा काळ विचारायचा आहे त्यांना. पहिला पर्याय 1950 ते 55, दुसरा आहे 41 ते 46, तिसरा आहे 51 ते 56 आणि चौथा आहे 61 ते 66. भारतामध्ये पंचवार्षिक योजनांची सुरुवात झाली 1951ला. 1 एप्रिल 1951 पासून 31 मार्च 1956 पर्यंत, म्हणजे 51 ते 56 हा काळ पहिल्या पंचवार्षिक योजनेचा भारतातला आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरा घटक आहे राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन आणि दारिद्र्य. राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन, दारिद्र्य, याच्यावरती प्रश्न संख्या कमीत कमी 1 आलेली आहे आणि जास्तीत जास्त 4, म्हणजे 4 प्रश्न, 4 पर्यंत प्रश्न याच्यावरती आहेत. या दारिद्र्याचा निर्देशांक, सापेक्ष निर्देशांक कसा मोजला जातो, निरपेक्ष निर्देशांक म्हणजे काय, त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत, राष्ट्रीय उत्पादनामध्ये कोणत्या उत्पादनांचा समावेश केला जातो, किंवा राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना अंतिम वस्तू का मध्यवर्ती वस्तूंचं मोजमाप केलं जातं, त्यांच्या मूल्यांची गोळाबेरीज केली जाते, या संदर्भात प्रश्न असतात. आणि मग राष्ट्रीय उत्पन्नामध्ये देशांतर्गत उत्पादन आहे का, आणि काय कोणत्या रहिवाशांचं उत्पादन त्यामध्ये समाविष्ट केलं जातं, या संदर्भात सखोल चर्चा केलेली असते किंवा या संदर्भात वरती
प्रश्न विचारलेले असतात. मग तसा असणारा एक प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धत नाही म्हटलंय. मग राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती आहेत. एक उत्पादन पद्धत, दुसरी उत्पन्न पद्धत आणि तिसरी आहे खर्च पद्धत. या 3 राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती आहेत. यामध्ये पर्यायामध्ये दिले 1 उत्पादन पद्धती, 2 दिला आयात निर्यात पद्धत. ही आयात निर्यात पद्धत ही राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पद्धत नाही, दुसरा पर्याय. तिसरा दिला होता उत्पन्न पद्धती, चौथा दिलाय खर्च पद्धती. बाकीच्या 3 आहेत, पण आयात निर्यात पद्धत राष्ट्रीय उत्पन्न मोजमापासाठी वापरली जात नाही. ठीक आहे. याच्यानंतरचा भाग आहे रिझर्व्ह बँक, भारतीय बँका किंवा चलनाचं अवमूल्यन. रिझर्व्ह बँक, भारतीय बँका किंवा चलन अवमूल्यन यावरती जर विचार केला तर 1 ते 4 प्रश्न येतात. म्हणजे कमीत कमी 1 प्रश्न प्रत्येक वर्षी ठरलेला आहे. आता या रिझर्व्ह बँकेवरचा विचार केला तर रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या कायद्यानुसार झाली? रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जे जाहीर होतं त्यावरती प्रश्न विचारले जातात. CRR, SLR, बँक दर हे कोणत्या परिस्थितीत वाढवले जातात आणि कोणती परिस्थिती असताना हे दर कमी केले जातात, या संदर्भात प्रश्न असतात. त्यानंतर भारतीय बँकांच्या बाबतीत अनुसूचित बँका कोणत्या, बिगर अनुसूचित बँका कोणत्या, यावरती प्रश्न असतात. एखाद्या महत्त्वाच्या बँकेचं मुख्यालय कुठे आहे आणि चलन अवमूल्यनावरती प्रश्न जर विचारायचे असतील तर भारतामध्ये 3 अवमूल्यनं झाली. रुपयाचं अवमूल्यन 3 वेळा झालेली आहेत. मग त्या पहिलं चलनाचं अवमूल्यन झालं, रुपयाचं अवमूल्यन झालं, त्या वर्षी पंतप्रधान कोण होतं किंवा अर्थमंत्री कोण होते, किती टक्के दरानं रुपयाचं अवमूल्यन झालं, कोणत्या चलनाच्या संदर्भात अवमूल्यन झालं, त्यावरती प्रश्न असतो. आणि अवमूल्यन करण्याची कारणं काय असतात, परिणाम काय असतात, त्याच्यावरती प्रश्न असतो. मग असा असणारा या घटकावरचा एक प्रश्न बघा. स्वातंत्र्योत्तर काळात भारत सरकारने भारतीय रुपयाचे अवमूल्यन कधी केले नाही, म्हणजे कोणत्या वर्षी अवमूल्यन केलं नाही. मी आत्ताच सांगितलं की रुपयाचं अवमूल्यन 3 वेळा केलेलं आहे. मग आता ती 3 वर्ष वेगवेगळी असणार आहेत. पहिला पर्याय दिलाय 1949, दुसरा दिलाय 1966, तिसरा दिलाय 1976 आणि चौथा दिलेला आहे 1991. तर 1949ला पहिल्यांदा रुपयाचं अवमूल्यन केलं, 1966ला दुसऱ्यांदा केलं, 1976ला मात्र रुपयाचं अवमूल्यन झालेलं नाही. पण ते घटनेच्या दृष्टीने 1976 जास्त महत्त्वाचं आहे. 1976 साली आपल्या देशातली सर्वात मोठी घटना दुरुस्ती, सर्वात जास्त दुरुस्त्या कोणत्या घटना दुरुस्तीने झालेल्या असतील तर ती 42वी घटना दुरुस्ती. म्हणून 1976 महत्त्वाचं आहे. पण रुपयाच्या अवमूल्यनासंदर्भात 1976चा काहीही संबंध नाही, म्हणून हे चुकीचं आहे. आणि चौथा पर्याय 1991, म्हणजे 1949, 1966 आणि 1991 या 3ही वर्षी रुपयाचं अवमूल्यन केलं. त्यानंतरचा पुढचा घटक जो आहे शासकीय योजना आणि धोरणे. योजना आणि शासनाची धोरणे. आता या योजनांच्या वरती प्रश्न हमखास असतो.
कमीत कमी 2 प्रश्न आणि जास्तीत जास्त 5 प्रश्न, म्हणजे 5 प्रश्नांच्या वरती. आता चालू घडामोडीशी निगडीत सुद्धा या असे प्रश्न येतात. मग याच्यावरती प्रश्न काय येऊ शकतो? उज्ज्वला योजना संदर्भात खालीलपैकी कोणती विधानं सत्य आहेत? किंवा मार्गदर्शक तत्वामधील कोणत्या घटकानुसार किंवा कोणत्या कलमानुसार उज्ज्वला योजनेची अंमलबजावणी करण्यात आली? प्रधानमंत्री जनधन योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. आता ते घटनेशी रिलेटेड पण आहे, इकडे शासकीय योजना म्हणून पण येतं. मग असा असणारा प्रश्न एक बघा, अपंग स्वयंरोजगारीत स्त्रिया व घटस्फोटित महिलांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्रात शासनाची खालीलपैकी कोणती योजना आहे? परत एक वेळ, अपंग स्वयंरोजगारीत स्त्रिया व घटस्फोटित महिलांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्रात शासनाची खालीलपैकी कोणती योजना आहे? पहिलं आहे प्रतिभा किरण योजना, दुसरं दिलंय स्वयंभू हमी योजना, तिसरं दिलंय कामधेनू योजना आणि चौथं दिलंय पंचधारा. तर पर्याय क्रमांक 3 आहे कामधेनू योजना. यानंतरचा पुढचा घटक जो आहे तो म्हणजे लोकसंख्या. लोकसंख्येवर प्रश्न असतो प्रत्येक वर्षी, कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 2. आणि या वर्षीचा विचार केला तर हमखास लोकसंख्येवरती प्रश्न असणार आहे. त्याचं कारण असं आहे की 2021ची जनगणना प्रत्येक 10 वर्षांना जनगणना केली जाते. आता 2011च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार प्रश्न येतात, पण 2021ची जनगणना पूर्ण झाल्यानंतर आकडेवारी जाहीर झाली की त्याचाही आपल्याला आढावा घ्यावा लागणार आहे. महत्त्वाचं म्हणजे मग 2011च्या आणि 21च्या जनगणनेच्या आकडेवारीमधील असणाऱ्या घनतेचा फरक असेल. भारतात घनता किती आहे, लोकसंख्येची घनता किती आहे आणि तीच घनता महाराष्ट्रामध्ये किती आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये घनता जास्त आहे का एकूण भारतामध्ये जास्त आहे, त्याच्यावरती प्रश्न असतो. 4 राज्य दिलेले असतात. लोकसंख्येच्या चढत्या क्रमानुसार त्यांचा क्रम लावा किंवा उतरत्या क्रमानुसार क्रम लावा. खालीलपैकी कोणत्या राज्यातील साक्षरता सर्वात जास्त आहे? साक्षरता सर्वात जास्त कोणत्या राज्यातील आहे असाही प्रश्न असू शकतो. महाराष्ट्रामध्ये 2001च्या तुलनेत 11 साली महाराष्ट्राची घनता किती लोकांनी किंवा लोकसंख्येनं वाढली किंवा कमी झाली या संदर्भात विधानं असतात ही लोकसंख्येवरची. मग असा असणारा एक प्रश्न घ्या, कोणत्या राज्यांच्या गटामध्ये 2001 ते 2011 या काळात लोकसंख्येची वाढ सर्वात कमी झाली? सर्वात कमी लोकसंख्येची वाढ कोणत्या काळामध्ये झाली, कोणत्या राज्यामध्ये झाली? आता ते असणारी पर्याय 3 दिलेत. केरळ, गोवा, हरियाणा पहिला पर्याय, दुसरा दिलंय नागालँड, केरळ, मिझोराम, तिसरा पर्याय दिलंय नागालँड, केरळ, गोवा आणि चौथा दिलंय केरळ, गोवा, मेघालय. तर सर्वात कमी लोकसंख्येची वाढ जर झालेली असेल 2001 ते 2011 या काळामध्ये, ते असे असणारी राज्य आहेत नागालँड, केरळ आणि गोवा. पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा पुढचा जो घटक आहे उद्योग, व्यापार व गुंतवणूक. उद्योग, व्यापार व गुंतवणूक यांच्यावरती प्रश्न संख्या आलेली आहे 1 ते 2. आता यामध्ये असणारे प्रश्न बघा कसे येतात.
भारतानं म्हणजे देशामध्ये महारत्न दर्जा मिळालेल्या कंपन्या कोणकोणत्या आहेत? खालीलपैकी 10 महारत्न कंपन्या आहेत. नवरत्न दर्जा मिळालेल्या कंपन्या कोणत्या आहेत किंवा नवरत्न दर्जा देण्यासाठी शासनाचे निकष काय आहेत? आणि त्यानंतर मिनीरत्न दर्जा 1 आणि मिनीरत्न दर्जा 2 असणाऱ्या कंपन्या किती आहेत? किंवा खालीलपैकी कोणत्या कंपनीला महारत्न दर्जा मिळालेला आहे? असे प्रश्न असतात. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये एफडीआयला 100% गुंतवणूक करण्याची परवानगी मिळालेली आहे? म्हणजे परकीय गुंतवणूक 100% करण्याची कोणत्या क्षेत्रात परवानगी आहे? 75% पर्यंत, 49% पर्यंत कोणकोणत्या क्षेत्रामध्ये परकीय जी एफडीआय गुंतवणूक करण्यासाठी मुभा दिलेली आहे ते उद्योग सुद्धा आपल्याला सांगायला लागतील. ठीक आहे. मग या घटकावर आलेला बघा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना जागतिक दिग्गज म्हणून त्यांचे कार्य विस्तृत करण्यासाठी भारत सरकारने महारत्न दर्जा दिला आहे? बघा, महारत्न दर्जा आता आपण बघू, अर्थशास्त्र चालू असताना त्यावेळी मगर सर घेतीलच, तो विषय वेगळा. पण यामध्ये असणारा बघा, एक BCRC, HMT, सेल, NTPC नाही. यामधल्या सेल आणि NTPC या 2 कंपन्यांना महारत्न दर्जा मिळालेला आहे. HMT आणि BCRCचा काही संबंध नाही, महारत्न यांना मिळालेला नाही. दुसरा पर्याय बघा, सेल, NTPC, IOC, ONGC हे चारीच्या चारी ज्या कंपन्या आहेत त्यांना महारत्न दर्जा मिळालेला आहे. तिसरा पर्याय बघा, सेल, भेल, बार्क आणि ONGC. यामध्ये सेल, भेल आणि ONGC या 3 कंपन्यांना महारत्न दर्जा मिळालेला आहे, मात्र बार्क BARCला नाही मिळालेला. म्हणजे हा प्रश्न अगदी फिरवलेला आहे. कंपन्या सगळ्या माहीत असेल तरच उत्तर देता येतं. काही कंपन्या महारत्न दर्जा मिळालेल्या आहेत, पण एखादी दुसरी कंपनी महारत्न न मिळालेली त्यात टाकलीने आपल्याला शोधा म्हणून सांगितलंय. म्हणजे आपल्याला परफेक्ट माहीत पाहिजे, ज्या 10 कंपन्यांना महारत्न दर्जा मिळाला आहे त्या सर्व कंपन्या आपल्या चांगल्या माहीत पाहिजेत. ते शॉर्टकटमध्ये मी व्यवस्थित बसवलेले आहेत. तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये ते मिळत जाईल. टॉपिकची लेक्चर आली की त्यामधून तुम्हाला प्रत्यक्ष मिळत जाईल. त्यानंतर चौथा पर्याय आहे NTPC आहे. IOC यालाही महारत्नाचा दर्जा मिळाला आहे. MTNL ला महारत्नाचा दर्जा मिळालेला नाही आणि त्यानंतर शेवटी ONGC दिलेला आहे. बघा, NTPC, IOC आणि ONGC या 3 कंपन्यांना महारत्नाचा दर्जा दिलाय आणि यामध्ये एक MTNL टाकल्यामुळे हा पर्याय चुकीचा ठरतोय. म्हणजे आपल्याला हे सगळं माहीत असल्याशिवाय उत्तर देता येत नाही. आणि हे परफेक्ट लक्षात ठेवण्यासाठी आम्ही वेगवेगळे ट्रिक्स केलेले आहेत. लेक्चर त्या टॉपिकच्या वेळी, लेक्चरच्या वेळी आम्ही शॉर्टकट आणि व्यवस्थित बसवून देत आहोत आणि देतोयच, की ज्यामुळं तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास त्याचे मिळणारे गुण मिळतातच, म्हणजे जाणारे गुण मिळतात. ठीक आहे. यानंतरचा जो घटक आहे 7वा, कर व्यवस्थापन, वित्त आयोग आणि आर्थिक धोरण. कर व्यवस्थापन, वित्त आयोग आर्थिक धोरण आणि यांच्यावरती प्रश्न असते 1 ते 2. आता कर व्यवस्थापनावरती GST हा कळीचा मुद्दा. कोणते अप्रत्यक्ष कर आणि कोणते प्रत्यक्ष कर आहेत त्याच्यावरती प्रश्न असतो. वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत
मग ते कितवे आहेत? केंद्रीय वित्त आयोग की आणि त्याचबरोबर राज्य वित्त आयोगावरती हे प्रश्न असतो. आणि त्यानंतर आर्थिक धोरण जे राजकोषीय धोरण असेल म्हणजे आपला असणारा अर्थसंकल्प असेल त्याच्यावरती हे प्रश्न असतो. मग या टॉपिक संदर्भात जर विचार केला तर या उपघटकावरती प्रश्न असा विचारलेला आहे बघा आयोगानं. म्हणजे आपण सिलेबसनुसार जे घेत आहोत त्यामध्ये जे प्रश्न मी सांगतोय ते आयोगानं विचारलेले आहेत. मग या उपघटकावर विचारलेला आयोगाचा प्रश्न बघा, केंद्र सरकारच्याही अगोदर खालीलपैकी कोणत्या राज्यांनी राजकोषीय जबाबदारी कायदा अंमलात आणला? बघूया. अ दिलंय उत्तर प्रदेश पंजाब. राजकोषीय जबाबदारी कायदा उत्तर प्रदेश आणि पंजाबनं केंद्र सरकारच्या अगोदर अंमलात आणलाय. ब दिलाय कर्नाटक केरळ. या दोन्ही कर्नाटक केरळनं सुद्धा अंमलात आणलेला आहे. क दिलेला आहे तामिळनाडू. तामिळनाडूनं सुद्धा या राजकोषीय जबाबदारी कायद्याची अंमलबजावणी केंद्र सरकारच्या अगोदर केलेली होती. आणि शेवटचा ड दिलेला आहे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालनं मात्र केंद्र सरकारच्या अगोदर नाही. म्हणजे अ ब क कोणती? अ मध्ये उत्तर प्रदेश पंजाब, ब मध्ये कर्नाटक केरळ आणि क तामिळनाडू या राज्यांनी केंद्र सरकारच्या अगोदर राजकोषीय जबाबदारी कायदा FRL अंमलात आणलेला होता. आणि म्हणून बरोबर काय आहे? वरीलपैकी कोणते उत्तर बरोबर आहे असं म्हटलंय? अ ब क. मग पहिला पर्याय दिलाय फक्त, दुसरा दिलाय अ ब क, तिसरा दिलाय फक्त ब आणि चौथा दिलेला आहे फक्त ड. तर पर्याय क्रमांक 2 अ ब क हे 3 बरोबर आहेत. तर मित्रांनो, संयुक्त गट ब या परीक्षेसाठी असणारा अतिशय महत्त्वाचा विषय अर्थव्यवस्था. त्याच्यावरती सर्वसाधारण 20 ते 24 प्रश्नसंख्या असते आणि अतिशय महत्त्वाचा हा विषय आहे की जो आपल्याला पूर्व परीक्षा पात्र करून मुख्य परीक्षेला पात्र ठरवतो. पूर्व परीक्षेची मर्यादा ओलांडून पूर्व परीक्षेमध्ये पास होऊन तुम्हाला मुख्य परीक्षेला संधी देतो. या विषयाशिवाय आपल्याला शक्य होत नाही. आणि मुख्य परीक्षेला गेल्यानंतर मग STI व्हायचं असेल तर 100% अर्थव्यवस्थेला पर्यायच नाही. सगळेच विषय करावे लागतात पण या विषयाला जरा जास्तच वेटेज दिले. ठीक आहे, मग असे असणारे गुण मिळवण्यासाठी आपल्याला कोणकोणती पुस्तकं वापरायला पाहिजेत ते आपण बघूयात. बघा, विषय जो आहे महत्त्वाचा विषय आहे. त्यासाठी ज्ञानेश्वर मगर सरांचं पुस्तक भारतीय अर्थव्यवस्था नावाचं आहे. चांगलं पुस्तक आहे. आणि त्यांचंच दुसरं माइंड मॅप नावाचं पण पुस्तक आहे. माइंड मॅप. दोन्ही पुस्तकं मगर सरांचे आहेत. तिसरं जे आहे भारतीय अर्थव्यवस्था डिटेल्स असणारं ते म्हणजे अनिल सत्रे सरांचं. हे पुस्तक वापरू शकता. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो हे दोन्हीही लेखक त्यांच्या पुस्तकामध्ये अपडेट करत असतात पण तरीही प्रत्येक वर्षीचा अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी अहवाल हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रश्नपत्रिका सोडवणं महत्त्वाचं आहे. आयोगानं कोणत्या
प्रश्न विचारलेले आहे त्या विषयावरती ते बघण्यासाठी विश्लेषण दिलेलं विस्तृत विश्लेषणाचं जे पुस्तक आहे ते विश्लेषणाचं पुस्तक आहे प्रवीण चोरमले, प्रवीण सी पब्लिकेशनचं आहे विश्लेषण. मग या विश्लेषणामध्ये सगळ्याच विषयांचं विश्लेषण दिलेलं आहे. पूर्व परीक्षेच्या गेल्या 10 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं व्यवस्थितपणे विस्तृत विश्लेषण केलेलं आहे. चांगलं दिलंय प्रवीण सी पब्लिकेशनचं, ते विश्लेषण तुम्ही वापरा. तर मित्रांनो, आज आपण अर्थव्यवस्था या विषयाचं विश्लेषण पाहिलेलं आहे. तर भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.